गुन्ह्यामध्ये सुषमाताईंनी सांगितल्याप्रमाणे खरात ज्याच्यात आरोपी आहे तो गुन्हा नाशिक शहरने दाखल केलेला असून तातडीने तो तपास SIT कडे गेलेला आहे। आम्ही मागणी केलेली आहे, म्हणजे झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीने मी मागणी केलेली आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांना तात्काळ आपण अटक केली पाहिजे। त्यांचा सातत्याने शिर्डीमध्ये आणि आर्वीमध्ये जो काही खरातानी त्या इतरांवर गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल करण्यासाठीची पुष्टी किंवा तो गुन्हा दाखल करण्याचा दबाव रुपाली चाकणकर ज्या माजी राज्य महिला आयोग अध्यक्ष त्यांनी केला होता। त्याच्यानंतर त्यांचा या शहर पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलाय त्याच्यामध्ये सातत्याने आपल्याला दिसतंय की महिलांना तिथे पाठवणे म्हणजे एवढी भयानक गोष्ट आहे की राज्य महिला आयोगाकडे आलेल्या पीडिता जेव्हा त्यांचं समुपदेशन होतं त्यावेळेला ते समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतले ग्रह चेक करून बघा, असे असे बाबा आहेत असा करून ते प्रकरण वर्ग केलं जात होतं। त्याच्यामुळे शहर पोलिसांनी जरी प्रकरण SIT कडे दिलं असेल तरी यांच्याकडेही आम्ही कायदेशीर पद्धतीने निवेदन दिले की रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे आणि पुणे शहरामध्ये जे काही लोक आले होते ज्यांनी कुठल्या सामाजिक कार्यकर्त्याला भेटले होते ते प्रकरण का दाबलं गेलं, त्याच्यामध्ये किती आर्थिक देवाणघेवाण झाली याही तपासात गोष्टी येणं गरजेचं आहे आणि त्यांनाही गुन्ह्यात दाखल आरोपी करणं गरजेचं आहे। आता तुम्ही जो दावा केला की त्या पाठवत होत्या समुपदेशन करण्याच्या वेळेला अशा कोणत्या महिला तुम्हाला भेटल्या का? त्या सगळ्या संदर्भात ज्यांना पाठवलं त्या महिला भेटल्या, ज्यांना पाठवलं तुम्हाला सांगते हे भोंदू बाबा प्रकरण जो जेव्हापासून झालेलं आहे तेव्हापासून महिलांच्या पीडितांचे फोन येत आहेत। त्याच्यामुळे त्यांचं नाव डिस्क्लोज करणं त्यांची ओळख न देणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। जे समोर पुरावे आलेले आहेत जी परिस्थिती आली आहे त्याच्यानुसार ते रॅकेट स्वतः रुपाली चाकणकर चालवत आहे ह्या परिस्थितीवरनं प्राथमिक दर्शवते। आता CP साहेबांना तो अधिकार नसल्यामुळे म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्राचा तो अधिकार त्यांना नसल्यामुळे ते त्याच्यात आम्हाला डिटेल माहिती देऊ शकत नाही। तेजस्विनी सातपुते देऊ शकतात का रुपाली चाकणकर यांना तुम्ही अजूनपर्यंत चौकशी केली नाही? त्यांच्याकडं सगळे रोज एका महिलेचे व्हिडिओ बाहेर येत आहेत। अहो अजून कुणाच्या चाकणकरचे किंवा चाकणकरांच्या फॅमिलीमधले आहेत का व्हिडिओ याची माहिती द्या ना। महाराष्ट्रातल्या महिलांनाच विनाकारण जे एक्सपोज किंवा त्यांची बदनामी केली जाते ज्या पीडिता आहे ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत आहेत म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रातली कुटुंब हादरलेली आहेत। तपास करावा त्या SITनी। आम्हाला जी काही माहिती मिळाली आहे किंवा जी माहिती या आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांना पण मिळालेली आहे ती समोर आणावी त्यांनी। एक लक्षात घ्या त्या महिलांना मी सांगितलेले की पोलीस तक्रार तुम्ही करा। ज्यांना मूल होत नाही ती जे महिला तिथे गेलेल्या आहेत आता त्यांना मूल झालेले आणि आता त्यांचे नवरे हे जे काही बंधू प्रकार समोर आलेला आहे त्याच्यावरनं पार घराचा कौटुंबिक वाद विकोपाला गेलाय आणि DNA टेस्टला गेलाय। आपण समजतो कायदेशीर पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे पण हे होत असताना अनेक कुटुंब बर्बाद होत आहेत आणि त्याला जबाबदार हा बोंधू बाबा आणि अनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत। त्याच्यामुळे त्या महिलांची जोपर्यंत तयारी होत नाही पोलीस स्टेशनला तक्रार करायची मी त्यांना फोर्स करू शकत नाही। ज्यावेळी त्यांची मानसिक तयारी होईल त्यांना चांगलं वातावरण वाटेल किंवा विश्वास वाटेल तेव्हाच त्या महिला बाहेर पडणार आहे। आणि मी राजकारणासाठी किंवा याच्यामध्ये सांगण्यासाठी एखाद्या महिलेला इन्सेस करायला फोर्स करायला कायद्याने ते योग्य नाही। आता राज्य महिला आयोगाकडे ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत तोही डेटा SITला घेणं क्रमप्राप्त आहेत आणि किती पाठवलेत हे जेवढे व्हिडिओ दिसत आहेत ना तुम्हाला जेवढे व्हिडिओ आक्षेपार्थ असतील त्या सगळ्या महिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे। व्हिडिओ आलेलेच आहेत ना 350 व्हिडिओ आले। तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगते पोलिसांकडे फार उशिरा आलेलेत व्हिडिओ, फार उशिरा आलेत। आधीच तो जो कोणी खरा त्याला ब्लॅकमेल करणारा माणूस आहे ऑलरेडी सोशल मीडियावर इतर महाराष्ट्रामध्ये एक पेन ड्राईव्ह नाही अनेक पेन ड्राईव्ह सगळीकडे पोचलेले आहेत।
जर स्वतः तृप्ती देसाई, हे बघा, गुन्हा दाखल झाल्यानंतर, बंधूबाबाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही बोलायला लागलो, आम्हाला जेव्हा तुम्ही लोकांनी समोर आणलं मीडियाच्या माध्यमातून. परंतु तृप्ती देसाई जर स्वतःहून येऊन सांगतायत की मला वर्षापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी हे व्हिडिओ आले होते आणि मी CM कडे पाठवलं, मी ह्याव केलं, मी त्याव केलं. जर त्याच वेळी FIR झाली असती तर दिवसाला 2 आपण बघू अशा 150 महिला अत्याचारापासून वाचल्या असत्या. ती FIR का नाही झाली? कारण का तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणात तोडपाणी झाली आणि ती तोडपाणी सुद्धा चाकणकर यांनी केलेली आहे. म्हणजे संविधानिक पदावर बसून आरोपीला वाचवणे, आरोपीच्या संगनमताने ते रॅकेट चालवणे, याच्यात त्या प्रमुख सह आरोपी कायद्याने होतात, कायद्याने. त्याच्यामुळे त्यांना अटक करून पुढचा तपास करणं गरजेचं आहे. SIT तिकडे उशीर होईल. ऐका ना, ऐका. हे जे प्रकरणात ज्या सामील आहेत रुपाली चाकणकर, त्यांनी ही तोडपाणी केली की खरातावर गुन्हा दाखल होऊ नये, ते प्रकरण उघडीस येऊ नये. ज्यांच्याकडे हे व्हिडिओ गेले त्यांच्यासोबत आर्थिक उलाढालाची तोडपाणी करण्यात आली. साधा सिंपल विषय. आणि तो किती कोट्यांमध्ये आहे ते SITनी त्याचा तपास करून आपल्यासमोर ठेवावं.